जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। पहा, खूप दिवसानंतर आपल्याला कोतवाल भरतीची प्रश्नपत्रिका मिळालेली आहे आणि त्यामुळे आपण लगेचच या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपल्या चॅनलवर टाकत आहोत। तर प्रथमतः ही प्रश्नपत्रिका आपल्याला ज्यांनी पाठवली आहे ते आहेत सोनवणे सर यांचे मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी ही प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। त्यामुळे आपल्याला ही प्रश्नपत्रिका पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे याचं विश्लेषणही आपणा सर्वांपर्यंत पोहोचणार आहे। तर सोनवणे सर, आपले परत एकदा खूप खूप आभार। चला, जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणाला सुरुवात करूया। पहा, उपविभागस्तरीय निवड समिती जिल्हा जळगाव, पदाचं नाव आहे कोतवाल। हा कोतवाल भरतीची ही प्रश्नपत्रिका आहे। तर ही प्रश्नपत्रिका म्हणजे परीक्षा झालेली आहे रविवार दिनांक 13/8/2023 ला झालेली आहे। उमेदवारांसाठी या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत। एकूण प्रश्न यामध्ये आहेत 50 प्रश्न आणि त्यासाठी एकूण गुण आहेत 100। तर चला, मग आता यामध्ये कोणकोणते विषय आहेत आणि कोणत्या विषयासाठी किती प्रश्न आहेत ते आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिकाच बघूया, त्यानुसारच आपल्याला समजेल। ठीक आहे, चला सुरुवातीला आहे मराठी। तर ही प्रश्नपत्रिका एवढी स्पष्ट नाही आहे, परंतु मी प्रश्न वाचून दाखवेल, त्यानुसार तुम्हाला तो प्रश्न समजेल। थोडीशी प्रश्नपत्रिका ब्लर आहे, थोडी एवढी क्लिअर नाही, त्यामुळे थोडंसं अडचण येणार आहे। प्रश्न पहिला आहे, त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली या वाक्यातील सर्वनाम ओळखा। जरी प्रश्न ओळखू येत नसेल तरी मी वाचून दाखवत आहे, त्यानुसार त्यातला शब्द तुम्ही समजून घ्यायचे आहेत। त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली या वाक्यातील सर्वनाम ओळखा। पहा, आता या वाक्यामध्ये सर्वनाम आहेत त्यांनी, ठीक आहे। नामाऐवजी वापरलेला शब्द असतो सर्वनाम, म्हणून यामध्ये त्यांनी हे सर्वनाम आहे। प्रश्न दुसरा, शाळेत रिकाम्या तासाला मी एक कविता लिहिली या वाक्यात किती विशेषणे आहेत। आता विशेषणे, विशेष माहिती सांगणारा, बरोबर। मग आता हा तासाबद्दल विशेष माहिती कोण सांगतो, तर रिकामा, म्हणून या ठिकाणी रिकाम्या हे काय आहे आपलं वाक्यातलं विशेषण, त्यामुळे वाक्यामध्ये एकच विशेषण आहे रिकाम्या, म्हणून पर्याय क्रमांक C हे याचं उत्तर आहे। प्रश्न तिसरा, ही पाण्याची कटकट कधी संपणार कोणास ठाऊक। आता बघा, यामध्ये ही पाण्याची कटकट कधी संपणार आहे असं आपण सरळ वाक्य बघूया। ही पाण्याची पटपट कधी संपणार आहे असं म्हणतो की नाही आपण, संपणार या ठिकाणी हे क्रियापद आहे। कुणास नाही, ठाऊक नाही, कधी नाही, तर क्रियापद कोणतं आहे या ठिकाणी, संपणार। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, भारतात शहरांपेक्षा खेडी जास्त आहेत या वाक्यातील खेडी या शब्दाचे लिंग ओळखा। आता बघा, ह्यामध्ये खेडी लिंग ओळखत असताना आपण आता समजा आहे नदी, बरोबर, तर नदीच्या पूर्वी ती लागतं का ते लागतं का तो लागतो, हा शब्द कोणता लागतो बघतो आणि त्यानुसार लिंग ओळखतो, बरोबर। तर ती नदी, म्हणून नदी काय आहे, स्त्रीलिंग। त्यानंतर पुस्तक, ते पुस्तक, त्यामुळे हे नपुंसकलिंग। तसं खेडी, ती खेडी, काय वापरतो आपण, ती खेडी, त्यामुळे हे काय आहे, तर स्त्रीलिंग। ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 5, नक्कल या शब्दाचे अनेकवचन रूप लिहा। बघा, नक्कल आहे डबल क, म्हणून नकले अनेकवचन येणार नाही, तर याचं अनेकवचन असतं नकला। ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, हे नक्कल या शब्दाचं अनेकवचन आहे, पर्याय क्रमांक D। खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा। शुद्ध अशुद्ध शब्द करणे गरजेचे आहेत। मी एक ह्याचा सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे शुद्ध अशुद्ध शब्दाचा, जेणेकरून तुम्हाला ते नेहमी ऐकून किंवा एखाद्याने जेव्हा आपल्याला हे शब्द समजून सांगितलेले असतात तेव्हा ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतात, त्यामुळं मी तो व्हिडिओ बनवणारच आहे। तर बघा, लघुत्तम हा शुद्ध शब्द असा लिहितात, ल घला पहिला उकार असतो आणि इथे डबल त असतं, लघुत्तम, ह्याला दुसरा उकार नाही, ठीक आहे, किंवा त फक्त एक लिहितात का, तर नाही, तर हे लघुत्तम असं पर्याय क्रमांक B आहे। ठीक आहे, चला पुढे, हात बसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। आता हात बसणे, आजारी असणे नाही, आपण म्हणतो ना की एखादं काम करायला माझा हात बसलाय पक्का, म्हणजे त्या कामामध्ये आपण काय झालेलो आहोत, तरबेज झालेलो आहोत।
म्हणजे हात बसणे याचा अर्थ आहे पक्का सराव होणे. पुढील म्हणीतील गाळलेली जागा भरा. आता पहा, खूप सोपी म्हणालेली आहे इथे. पुढील म्हणीतील गाळलेली जागा भरायचे डॅश डॅश येईना म्हणे अंगण वाकडं. काय म्हणतो आपण, नाचता येईना आणि म्हणे अंगण वाकडे, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचा ऑप्शन आहे. पुढे प्रोजेक्टर या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द निवडा. हे पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. प्रोजेक्टर, आजकाल आपण एवढे इंग्रजी शब्द वापरतो की त्याचा मराठी शब्दच आपल्याला माहिती नसतो काही जणांना, किंवा तो इंग्लिश शब्द एवढा वापरत आपण वापरतो की मराठी शब्दाकडे विसर पडतो. तसंच हा प्रोजेक्टर एक आहे ज्याचा आपल्याला मराठी शब्द ओळखायचा आहे. तर याचा मराठी शब्द आहे प्रक्षेपक. जसं की संगणक, कम्प्युटर म्हणतो आपण, तर कम्प्युटरला मराठीमध्ये संगणक म्हणतात. त्यानंतर मोबाईल म्हणतो, बरोबर. तर मोबाईलला मराठीमध्ये भ्रमणध्वनी असं म्हणतात. ठीक आहे, असे काही शब्द आहेत की जे इंग्लिश शब्द आपण भरपूर वापरतो, त्यामुळे त्याचा मराठी शब्द आपल्याला माहिती नसतो, परंतु असं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण तो पण व्हिडिओ नक्कीच घेऊया आपल्या चॅनलवर. पुढे आहे स्वकीय या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. स्वदेशी म्हणजे आपल्याच देशाचं, स्वकीय म्हणजे पण आपल्याच देशाचं. हा काय झाला आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी एका नाही. परतंत्र हा स्वातंत्र्य ह्याचा विरुद्धार्थी शब्द आहे, स्वकीयचा नाही. परदेश, स्वदेश परदेश, बरोबर. स्वदेशचा विरुद्धार्थी शब्द आहे परदेश. पण स्वकीय याचा विरुद्धार्थी शब्द आहे परकीय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, बरोबर आहे. बघा, मी बाकीचे जे पण विरुद्धार्थी शब्द इथे सांगितलेले आहेत, स्वदेशी परदेशी, परतंत्र स्वतंत्र, परदेश स्वदेश. ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 11. अधोरेखित शब्दसमूहासाठी अलंकारिक शब्द निवडा. आता पहा, या ठिकाणी एक वाक्य दिले आणि त्यामध्ये एक शब्द अधोरेखित केलेला आहे आणि त्याचा आपल्याला अलंकारिक शब्द निवडायचा आहे. डॉक्टरांनी मला अचूक गुणकारी असे औषध दिले. अचूक गुणकारी, गुणकारी म्हणजे ज्याचा गुण झालेला आहे, असं डॉक्टरांनी औषध दिले. तर मग याचं अलंकारिक शब्द काय असू शकतो? गाजरपारखी का? नाही. गाजरपारखी म्हणजे कसा की जो खूप निरखुत किंवा निरखून योग्य असं अंदाज बांधतो, त्याला म्हणायचं गाजरपारखी. मधाचे बोट, ते पण नाही होणार. हुकमी एक्का नाही. तर रामबाण, आपण काय म्हणतो, रामबाण उपाय सांगितला आहे डॉक्टरनी, म्हणजे काय, अचूक आणि गुणकारी उपाय. ठीक आहे. चला, प्रश्न पुढचा बघूया. 12. भाषण ऐकणारे यासाठी योग्य शब्द निवडा. तर हे पण लक्षात ठेवा की जो भाषण करतो त्याला म्हणायचं वक्ता, म्हणजे जो बोलतो तो असतो वक्ता आणि जो ऐकतो ते असतात श्रोते, आणि जे नुसतेच आलेले असतात ते असतात प्रेक्षक. म्हणजे ज्यांना ऐकण्याचं किंवा बोलण्याचं काही नसतं, ते आपले प्रेक्षक म्हणजे असेच टाईमपास म्हणून आलेले असतात किंवा आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले असतात, त्यांना म्हणायचं प्रेक्षक. ठीक आहे. तर जे भाषण ऐकणारे असतात त्यांना म्हणायचं श्रोते, श्रवण करणारे श्रोते, बरोबर. चला, पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 13. आता बघा, यामध्ये प्रश्न क्रमांक 13 पासून आपलं गणित दिसतं या ठिकाणी, गणित बुद्धिमत्ता. पुढे बघूया आपण. एखादा मराठीचा प्रश्न असेल तर तो अगोदर घेऊया, म्हणजे मराठीचं एकाच व्हिडिओमध्ये आपलं पूर्ण होऊन जाईल मराठीचं. हां, या ठिकाणी बघा, एक प्रश्न दिसतोय मराठीचा. प्रश्न क्रमांक 29. कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की कर्ण कर्कश लिहून घ्या. जेवढे व्यंजन आहेत ते लिहिते बरं का मी. कर्ण कर्कश. आता या ठिकाणी डबल श आहे, त्यामुळे दोनदा श घ्यावा लागेल, बरोबर. मोजा आता. 1 2 3 4 5 6 7 8 किती झालेले आहेत? 8 व्यंजन झालेले आहेत. आता या ठिकाणी कदाचित 7 येऊ शकतात का बघा, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की 7 बरोबर आहे का 8 बरोबर आहे. आता माझ्या अभ्यासानुसार तर या ठिकाणी कर्ण कर्कश डबल श आहे, त्यातला श जो अर्धा जोडला आहे तो पण एक व्यंजनच आहे आणि दुसरा श आहे तो पण व्यंजन आहे. मग मी दोन्हीही व्यंजन असल्यामुळे मी 2 व्यंजन पकडलेत. जर एक व्यंजन श हा व्यंजन आहेत परंतु एकच व्यंजन आहे असं जर या ठिकाणी पेपर काढणारा जो आहे त्याच्या जर डोक्यात असेल आणि त्याने उत्तर 7 दिलं असेल तर ते पण येऊ शकतं कदाचित.
तर जर ह्याची उत्तरपत्रिका कुठे मिळाली तर प्लीज मला कॉमेंटमध्ये तेवढं सांगा की 8 व्यंजन येऊ शकतात का 7 व्यंजन येऊ शकतात. ठीक आहे, चला पुढे बघूया. बघा मराठीचे प्रश्न संपल्यासारखे वाटत आहेत मला, तर आता पूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेचेच प्रश्न आहेत. ठीक आहे, पुढे बघा इथे संबंध ओळखून योग्य पर्याय निवडा, हे बुद्धिमत्तेमध्ये जातो खरं तर. रेल्वे, मोटरमन, तर जहाज यासाठी काय, हा बुद्धिमत्तेचा आहे. पण ठीक आहे, एवढा एक प्रश्न घेऊया आपण. यानंतर पुढे तर आपले जिल्ह्याच्या आधारावर प्रश्न दिसत आहेत, ह्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, बघा रेल्वेचा मोटरमॅन आहे, तर जहाजाचा कोण असतो, जहाजाचा असतो कप्तान. लक्षात ठेवा, रेल्वे, मोटरमन आणि जहाजासाठी असतो कप्तान. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानीसाठी डॅश डॅश या किल्ल्याची निवड केली, तर हे आहे रायगड किल्ल्याची निवड केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराचं नाव आहे कळसुबाई. ठीक आहे, पहा इथंपर्यंत. आता हे इथून जे आहेत 40 पासून पुढे 10 प्रश्न, 50 प्रश्न आहेत ना एकूण. तर 10 प्रश्न जे घेतलेले आहेत ते स्पेशल जळगाव जिल्ह्याच्या पूर्ण माहितीवरील प्रश्न आहेत. तर यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. या व्हिडिओमध्ये आपण सध्या इथेच थांबूया, कारण मराठीचे आपण पूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये विश्लेषण घेतलेलं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न क्रमांक 13 पासून गणित बुद्धिमत्ता आहे, तर या प्रश्नांचे पूर्ण विश्लेषण आपण तिथे घेणार आहोत. तर सर्व जे कोतवाल भरतीचे ज्यांनी प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे किंवा जे कोतवाल भरतीची तयारी करतात त्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कारण कोतवाल भरतीला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते या व्हिडिओवरून स्पष्ट पण होणार आहे आणि ते कसे सोडवायचे आणि कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवायचे हे देखील तुम्हाला इथे समजणार आहे आणि कोणता ट्रिक आपण वापरतो ते पण यामध्ये समजणार आहे. आता हे मराठी होतं, परंतु गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ एवढे महत्त्वाचे आहेत की प्रत्येक गणित मी व्यवस्थित ट्रिकनुसार लवकरात लवकर कसं सोडणार आहात हे सांगणार आहे. त्यामुळे निश्चितच सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या प्रश्नांची तयारी होणार आहे. आता जिल्ह्याचे प्रश्न कसे आहेत की ज्याला जळगाव जिल्ह्याचं परीक्षा द्यायची त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या त्याच्यावर स्पेशल जिल्ह्यावर जे प्रश्न आहेत तो व्हिडिओ बघावा. परंतु जे जनरली सर्वच कोतवाल भरतीचे सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मराठी आणि गणित यावरचे प्रश्न बघणं तर गरजेचंच आहे, कारण गणित हे कुठल्याही दुसऱ्या जिल्ह्यात गेलं तरी गणित काय बदलणार नाही आहे. बरोबर, जिल्ह्याची माहिती स्पेशल बदलेल, परंतु गणित बदलणार आहे का नाही, मराठी बदलणार आहे का नाही. त्यामुळे सर्व कोतवाल भरतीच्या जे तयारी करतात कॅन्डिडेट त्यांनी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितच बघावा. आता कोतवाल भरतीचे आहे म्हणून इतर कुठल्या जिल्हा भरतीचे जर तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जे जिल्हा परिषद जे परीक्षा घेते तर त्याचे लेवल ही जवळपास या पद्धतीची सारखीच असते, त्यामुळे त्यांच्या प्रश्नामध्ये जास्त फरक नसतो. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओ निश्चितच बघावा. चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्हा कोतवाल भरतीचे जे परीक्षेमध्ये जे गणित आणि बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघूया. ठीक आहे, धन्यवाद.